बॅग घेऊन मी दादा गाडीचा त्याकडचा टायर ना पंक्चर वाटतं, एकदा बघा ना. नेमका दादा पण येणं येते. तू जर असता ना तर त्याने नक्की मार्क काढला असता या सगळ्यात. खरंय तुमचं. आदित्य सर असते तर नक्की काहीतरी मार्ग निघाला असता. पण आता ते नाहीयेत म्हणल्यावर आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. सगळ्यात आधी ना ते शोधून काढायला पाहिजे की नेमकं कुठं चुकलं. पण तेच कळत नाही. प्रीतम सर, एवढं मात्र नक्की आहे की घरापासून तिकडं पोचण्यापर्यंतच्या प्रवासातच नक्की काहीतरी घोळ झालाय. काहीही झालं असेल पण आता आईच्या नजरेत तर मीच दोषी ठरलोय ना. पण ना मी पण एक डिसिजन घेतलंय आता. कसला? काही करून मी आईला तिचे सगळे पैसे परत करणार आहे, बघतो. प्रीतम सर, अहो काय बोलताय तुम्ही? हो. मला प्रिया मॅडमनी सांगितलं की देवी यांनी तुमचे सगळे अकाउंट बंद केले आहेत. मला सांगा, तुम्ही एवढी मोठी रक्कम कुठून देणार आहात? टाक 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 चल दिनेश. अरे खेळ रे. हे घे, माझे पण डबल आले. अरे अरे ब्रो, ये बस 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 बस. अरे ऐक ना, इथे थोडा केऑस आहे. आपण जरा बाहेर जाऊन बोलूया का शांततेत? अरे तू बस रे. एक्सक्यूज मी, एक चेअर आणा. नाही नाही नको, ऐक ना, आपण जरा शांततेत जाऊन बोलूया ना, महत्वाचं आहे. तू बस रे. मला असा खेळ अर्धवट सोडून नाही येता येणार. हा खेळ कम्प्लीट झाला की आपण बोलू. हा तू बस, तू बस बस बस. पटापट. हो हो खेळा. माझे 10 शो. येस 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 येस. थँक्स ब्रो, थँक्स. बरं झालं तू आलास. तुझे पायगुण खूप चांगले आहेत खरंच. तू आलास आणि 5 मिनिटाच्या आत माझ्या 10,000चे 30,000 झाले. थँक्स भावा, थँक्स 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 थँक्स. तू तू खेळतो का? तू खेळतो का? ऐक ना, तू झाला ना डाव, जरा ये ना. अरे तू 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 खेळ अजून. जरा बाजूला ये ना. अरे नाही ये ना यार, बस काय आता. सर्वे करूयात आपण एकदा आणि मग त्याप्रमाणे ठरवूयात काय करायचं आहे ते. सावकाश. थँक्यू. काय रे प्रिसम, काय म्हणजे आज सूर्य कुठून उगवलाय? एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेला होतास? एक्सास रे डॅड. रॉंग क्वेश्चन. काय म्हणजे चुकीचा प्रश्न विचारला तुम्ही त्याला. तो रात्रभर कुठे होता असं विचारा. म्हणजे हा रात्री घरात नव्हता? म्हणजे तुम्हाला काय वाटलं तो सकाळी लवकर उठून बाहेर गेलेला आणि आता आलाय? नाही नाही नाही, तो रात्रभर बाहेर होता आणि मग आता घरी आलाय. विचारा. प्रीतम काय आहे, खरं बोलते ती? प्रीतम बोल.
रात्रभर कुठे होतास तू? बाबा काय आहे ना, ज्या मुलावर आपल्या आईचंच कर्ज असतं ना, त्याला झोप कशी येईल नाही का? जोपर्यंत मी माझ्या आईचं कर्ज फेडत नाही तोपर्यंत मला स्वस्त बसवणार नाही ना. म्हणून तेच पैशांची काय जमवाजमव होते का, पैसे मिळत आहेत का ते बघण्यासाठी मी रात्रभर बाहेर होतो. लवकरात लवकर आईला तिचे पैसे परत करायचे आहेत नाही का? पहिल्या प्रीतम काय हा? काय ही भाषा? ही ही बोलण्याची पद्धत आहे? आधी एकतर तू चुकलायस. तुला दिलेली जबाबदारी आणि एवढी मोठी रक्कम तू सांभाळू शकला नाहीयेस आणि वर अहिल्याला सुनावतोस तू. काय झालंय? काय एवढा चुका करतोयस? बाबा मी कुठलीही चूक केलेली नाहीये आणि तिचे पैसे मी तिला लवकरात लवकर परत करेन. डोंट वरी. प्रीतम काय रे प्रीतम? नाही म्हणजे आज सूर्य कुठून उगवलाय? बाबा काय आहे ना, ज्या मुलावर आपल्या आईचंच कर्ज असतं ना, त्याला झोप कशी येईल नाही का? जोपर्यंत मी माझ्या आईचं कर्ज फेडत नाही तोपर्यंत मला स्वस्त बसवणार नाही ना.